मोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या सूरज साखरेवर गुरुवारी भर दिवसा गोळीबार झाला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कर्नाटकपर्यंत माग काढला। त्यानंतर अंकली पुलाजवळ सापळा लावून संशयित आरोपी रफिक उर्फ देवा मुल्ला आणि शहाबाज मुल्ला या दोघांना अटक केली। सुपारी देऊन सूरज साखरेच्या खुनाचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात गुरुवारी दुपारी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता। या हल्ल्यात सूरज साखरे गंभीर जखमी झाला होता। साखरेवर तातडीनं शस्त्रक्रिया करून पोटातून पिस्तुलाची गोळी बाहेर काढण्यात आली होती। भर दिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, करवीरचे निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाड्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळी पाहणी करून काही सीसीटीव्हीमधून हल्लेखोरांचं फुटेज मिळवलं होतं। ते फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक कर्नाटकात पोहोचलं। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव आणि संतोष बर्गे यांनी आज सकाळी जयसिंगपूर जवळच्या अंकली पुलाजवळ सापळा रचला। त्यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रफिक उर्फ देवा मुल्ला आणि शहाबाज मुल्ला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून सूरज साखरेवर कशासाठी हल्ला केला, हल्ल्यामागील नेमका सूत्रधार कोण अशा प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, सागर चौगले, अरविंद पाटील यांनी दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय।